आपणासही काखेमध्ये किंवा ब्रेस्टमध्ये लंप म्हणजेच गाठ आहे का? तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी स्तनाच्या कर्करोगासाठी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे का? आज आपण जाणून घेणार आहोत स्तनांवरील कर्करोगासाठी करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियांबाबतीत. तर मुख्यतः स्तनांवर 2 प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. एक म्हणजे स्तनांवरील शस्त्रक्रिया आणि दुसरी म्हणजे काखेतील गाठींवरील शस्त्रक्रिया. स्तनांवरील शस्त्रक्रिया ह्या 2 प्रकारच्या असतात. त्यामध्ये एक म्हणजे संपूर्ण स्तन काढून टाकणे, दुसरं म्हणजे स्तनातील काही भाग काढून टाकणे. त्यालाच आपण ब्रेस्ट कन्झर्विंग सर्जरी असं म्हणतो. 1980च्या दशकापर्यंत मॉडिफाईड रॅडिकल मॅस्टेक्टॉमी म्हणजेच संपूर्ण स्तन काढून टाकणे व त्याचबरोबर काखेतील गाठी काढून टाकणे ही मुख्यतः स्तनांवरील शस्त्रक्रिया होती. त्यानंतर काही रिसर्चमध्ये असं लक्षात आलं की आपण स्तन वाचून सुद्धा इक्विव्हॅलंट सर्व्हायवल अचीव करू शकतो. म्हणजेच आपण तितकाच चांगले आउटकम्स स्तन वाचून सुद्धा अचीव करू शकतो. म्हणूनच ब्रेस्ट कन्झर्विंग सर्जरी याचा उगम झाला. आज पाश्चिमात्य देशामध्ये 70 ते 80% केसेसमध्ये फक्त ब्रेस्ट कन्झर्विंग सर्जरीज परफॉर्म करण्यात येतात. तर आपल्याकडं हा आकडा 35% कमी आहे. त्याचप्रमाणे सेंटिनल लिम्फ नोड बायोप्सी करून आपण ॲक्झिलरी लिम्फ नोड डिसेक्शन हे देखील टाळू शकतो. कॅन्सरवरील योग्य निदान व अत्याधुनिक उपचारासाठी आपण एशियन नोबल हॉस्पिटल येथे संपर्क साधू शकता.